आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 25 जुलै रोजी पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गावांमधून वारकरी संप्रदायाच्या दिंड्यांनी उत्साहात प्रस्थान केले। टाळ मृदंगाच्या निनादात भगव्या पताका खांद्यावर घेत आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल 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 या अखंड नामघोषात वारकरी पंढरीच्या वाटेने मार्गक्रमण करत असल्याचे भक्तिमय चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे। दिंड्यांमध्ये आबालवृद्ध, महिला, युवक आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग असून वारकरी परंपरेत वेशभूषेत अभंग, भारुडे आणि हरिपाठ म्हणत विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले आहेत। गावागावातून दिंड्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत असून रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिक वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करत शुभेच्छा देत आहेत। वारकरी भाविकांच्या सोयीसाठी विविध सामाजिक संस्था, मंडळे, ग्रामस्थ आणि सेवाभावी संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी महाप्रसाद, पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, वैद्यकीय मदत तसेच निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे। स्वयंसेवक वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असून सेवाभावाची परंपरा यंदाही जपली जात आहे। दिंड्यांच्या मार्गावर सर्वत्र भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडत आहे। विठ्ठल नामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला असून आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। यंदाही लाखो वारकरी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी वारी करत आहेत। श्रद्धा, समर्पण आणि सेवाभाव याचा अनोखा संगम असलेल्या या वारीमुळे महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि वारकरी संस्कृतीचा समृद्ध वारसा पुन्हा एकदा उजळून निघाला आहे।